कधी विचार केला का आपण? ऐसे आवड बरं तुकोबराया बघा बरं का, भगवंत पुढे उभे राहिलेले तुकोबरायाला सुद्धा याची जाणीव आहे. हा कोण आहे? हा विश्वाचा मालक आहे, 14 भुवनाचा मालक आहे, इथं काही कमी नाहीये. म्हणून जगद्गुरु तुकोबराया मागताना सुद्धा यानं कधी कधी अशी खूण करतात. काय म्हणतात? हेची बरं का. चकारात्मक बोलत असताना तुकोबराया म्हणतात हेची, ऐसे करेगा. मायबाप लक्ष द्या, मागताना सुद्धा असं मागितलं पाहिजे की त्यानं बदललं नाही पाहिजे पुन्हा. म्हणून मायबाप तुकोबरायांनी ज्या वेळेस भगवंताला मागितलं मला हे आवडतं बरं का. काय आवडतं? काय आवडतं म्हणले? अभंगाच्या प्रथम चरणात माझा फायदा म्हणजे काय? थोडस माझंही काहीतरी सांगतो. माझं का सांगतो? कदाचित त्याच्यातून आपल्याला मार्ग भेटतो. 88 साली आई बाबांनी आम्हाला पंढरपूरच्या वारीला नेले. 1 महिना सुट्टी घ्यायची बाबा ग्रामसेवकाची, आणि 1 महिन्याची सुट्टी घेऊन बाबा आम्हाला पंढरपूरच्या वारीत जेवढं चालणं होईल तेवढं चालवायचे आणि डायरेक्ट पंढरपूरला घेऊन आम्हाला मठामध्ये टेकवायचे. गुंडा महाराजांचे. आम्ही चंद्रशेखर महाराजांचे या बाजूला 3ऱ्या मजल्यावर वरती राहायचो. तेव्हा बाबांचे पसायदानावरती चालत असणारे सद्गुरु दुंडा महाराजांचे पसायदानावर चालणारे प्रवचन, त्याचा श्रवणाचा लाभ. पण आम्ही केवढे, मी याच्यापेक्षा लहान असेल तेव्हा काहीच कळत नव्हतं. ते लाडानं जवळ घ्यायचे बरं का महाराज. रामदास महाराज असतील किंवा आम्मा असतील, पापा वगैरे असे जवळ घ्यायचे आम्हाला. आणि एक दिवस गुंडा महाराजांनी असं जवळ घेतलं, हात पुरवाळा. आमचे बाबा म्हणले, महाराज असा आशीर्वाद द्या की आमची लेकरं घडावेत. आमचे बाबा म्हणले. आणि गुंडा महाराज हसत हसत म्हणले, मोहन असे घडणार लेकर त्यांना घेऊन मजा येते. बाबा म्हणले, माझ्या नोकरीचं कसं करू? तुला पोरं घडवायचं की नोकरी करायची म्हणून. आणि ज्या वेळेला बाबांनी बस एवढ्याच शब्दावरती इथे आल्या मुखेडमध्ये सीओच्या टेबलावरती राजीनामा पत्र ठेवलं. सीओनी शिव्या दिल्या बरं का. शिवोनीच शिव्या दिला नाही, घरातल्या प्रत्येक व्यक्तीने बाबांना शिव्या दिल्या, गावातल्या प्रत्येक व्यक्तीने शिव्या दिल्या. अरे म्हटलं का मूर्ख आहेस का काय का. पण बाबांचं बरं का, आमचे कालिदास बाबा असतील, आपले गजानन महाराज असतील,
फार श्रद्धा आमच्या बाबांची. सगळ्यांकडे आम्हाला एक एक दिवस न्यायचे, प्रत्येक संतांकडे न्यायचे, पायावर डोकं लावायचं, म्हणायचे हात फिरवा आम्ही आळंदीला जाणार. आणि प्रत्येक जण म्हणायचं मोहन नोकरीचं कसं रे. त्यावेळेस आमच्या बाबांनी जेव्हा इथं त्यांची म्हणजे राजीनामा पत्र घेत नव्हते म्हणून त्यांनी अशोकरावांना पत्र पाठवलं, अशोकराव चव्हाणांना. तर अशोकराव चव्हाण साहेब म्हणले अहो महाराज म्हणले मी बदली करून देतो आळंदीला, तिथं तुम्ही करा की नोकरी. नाही म्हणले मला सुद्धा लेकरांसोबत शिकायचं, मला सुद्धा त्यांच्यासोबत पाठाला बसायचं, मला सुद्धा याच्यात रुची आहे, आनंद आहे. अरे कसं जगणार आहे, वडलोपारी थोडीशी शेती आहे, भेटून काही होईल. आम्हाला आळंदीला ज्यावेळेस घेऊन गेले आमचे बाबा, त्यावेळेला मायबाप बरेच जेवढ्या जणांनी शिव्या दिल्या का नाही, जेवढे जण रागवले बाबांना, त्यातले एक सद्ग्रस्त आमच्या गावाचे फार थोर व्यक्ती, बरं का मी नाव नाही सांगणार, क्षमा मागतो. ते मला वाटतं 3ऱ्या वर्षी आळंदीला आले. आम्ही 3-4 वर्ष आलोच नाही बरं तुम्हाला तिथे, जेव्हा आळंदीला गेलो. आणि तिथे ते आले आमच्या गावाचे थोर व्यक्ती, आणि आल्या आमच्या बाबांच्या गळ्याला पडून रडायला लागले. बाबा म्हणले दादा काय झालं, का रडता तुम्ही, काय झालं, रडू नका दादा, मला सांगा ना काय झालं. ते म्हणले मोहन मी तुला शिव्या दिल्या का नाही नोकरी सोडून तू इथं आलास म्हणून, आता माझी एक इच्छा आहे. म्हणजे काय, माझ्या पायातला जोडा घेऊन मला मार. असं म्हणल्यानंतर बाबा म्हणले अहो हे काय बोलता तुम्ही, माझ्यापेक्षा श्रेष्ठ आहात, तुमच्या आशीर्वादाने मी इथं आलो, तुम्ही गावातले थोर व्यक्ती आहात, मी असं कसं वागेल. म्हणले नाही माझं चुकलं त्यावेळेला, तू खरा निर्णय घेतलास, लेकरांना इकडे घेऊन आलास, तुझे लेकर बघ माऊलीच्या सानिध्यात संत स्वरूप झाले, माझे लेकर दारू पिऊन आज एका लेकरानं मला मारले म्हणून मी सगळं घर सोडून मी इकडे आलो. तुम्हाला खरं सांगतो अजूनही घरामध्ये जर कोण आगाव जर वागलं ना तर आमचे बाबा अजूनही उठतात बरं का. त्याला क्रोध जास्तच येतात, ते असं दांडगं घेऊन उठतात आणि त्यांचा शब्द असतो बरं का महाराज. ते काय म्हणतात, अरे तुम्हाला जरी मी इथं आणलो नसतो तर कुठंतरी तंबाखू चोळत बसले असणार असं म्हणतात, आताही म्हणतात. मला फक्त याच्यात एवढंच सांगायचं की जगतामध्ये संगतीनं माणूस भगवंताची प्राप्ती करून घेतो आणि संगतीने अधोगतीला 28 नरकाकडे जातो. पण संगती करावी कोणाची, कोणाची करावी संगती माय बापाला. लक्षात घ्या, ज्याच्या चित्तामध्ये देव नांदतो त्याची घडावी संगती. विठोबार कुमारी